कोल्हापूरमध्ये अवघ्या 10 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गणेश मंडळाच्या मंडपामध्ये खेळत असताना या मुलाचा मृत्यू झालाय। खेळता खेळता अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यामुळे या मुलानं आईच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि तिथेच प्राण सोडला। कोल्हापूरच्या कोडोली गावातील ही आनंदनगर वसाहत। याच वसाहतीतील गणपती मंडळाच्या या शेडमध्ये 10 वर्षांचा श्रावण गावडे कालपर्यंत खेळत होता, बागडत होता, पण आज तो या जगात नाही। खेळता खेळता श्रावणला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही वेळातच हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याचं निधन झालं। 10 वर्षाचा श्रावण गावडे हा आपल्या मित्रांसह गणेश मंडळाच्या शेडमध्ये खेळत होता। खेळत असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो घराकडे गेला। घराकडे आईच्या मांडीवरती त्याने डोकं टेकलं आणि त्याच वेळी त्याला हृदयविकाराचा धक्का बसला। आईच्या डोळ्या देखत तिचा मुलगा कायमचा सोडून गेला। आमचा पुतण्या शिवनेरी मंडळात खेळत असताना, मुलांच्याबरोबर खेळत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं। तसंच तो पळत आई घरी आला, आईकडे आईच्या मांडीवर आला आणि बसला, तिथं शांती झाली। त्याच्या अगोदर 3 वर्ष अगोदर त्यांची लहान बहीण अशीच खेळत असताना तिचंही असं निधन झालं होतं। दरम्यान या मुलासोबत खेळत असणाऱ्या मुलांनी त्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे सांगितलं। परत लाईट गेल्यावरती खालच्या बाईला म्हटलं की वरती जा, मग तो वरती आला। परत ते घोषणा देत असं काय आलं तो थोडा वेळ ठेवणार आहे, पण घंटी पण वाजत होती आणि त्याला परत लाईट गेली। मग तो तसाच त्याच्या मम्मीकडे गेला आणि त्यांच्या घरात कोणतर त्यांची काकी होती, त्यांना म्हणला पाणी द्या। मग त्यांनी ते पाणी आणल्यानंतर त्यांना अशी मिठी मारली तिच्या मम्मीला आणि ते बेशुद्ध पडला। परत त्याला मग माऊलीमध्ये नेलं आणि तिथून मग सांगितलं की घरी न्या त्याला। मग परत ते सरकारी दवाखान्यामध्ये नेलं, तिला त्याची ट्रीटमेंट केली, काहीच नाही झालं। 4थीत शिकणारा श्रावण आई वडिलांचा एकुलता एक मुलगा। 4 वर्षांपूर्वी त्याच्या बहिणीचं निधन झालं आणि आता श्रावणही त्यांना सोडून गेलाय। पण लहान मुलांना खेळता खेळता अशा प्रकारे हृदयविकाराचा धक्का बसण्याची नेमकी कारणं काय असू शकतात? मला 2 शक्यता वाटतात की एक, हृदयामुळे जे खेळता खेळता हार्टवर एकदम लोड येतो आणि ठोक्याची यंत्रणा कधी कधी बंद व्हायला लागते आणि मग त्यांना एकदम अस्वस्थ, चक्कर येते किंवा बॅलन्स जातो असं वाटायला लागतं आणि मग आपण कुठेतरी बाजूला जातो किंवा जसा तो घरी गेला आणि मग सोडलं। दुसरी शक्यता असते, जर मेंदूत ॲन्युरिझम्स असतात, त्याला AV मालफॉर्मेशन म्हणतात, तर ती रक्त लीक होण्याची प्रक्रिया सुरू असते, कारण आपण खेळताना स्ट्रेन करतो आणि मग मेंदूत रक्तस्राव होतो आणि तो थोडा थोडा वाढतो आणि काही मिनिटात तो जातो। तर ह्या 2 शक्यता मला या बाळाच्या बाबतीत वाटतात। श्रावणच्या निधनानं गावात सन्नाटा पसरलाय। हसता खेळता मुलगा असा अचानक सोडून गेल्यानं कोडोलीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होते। विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर।